आता बातमी आहे हिंगोलीमधनं। सूर्य सध्या आग ओकत असताना हिंगोलीत पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावं लागतंय। मराठवाड्यामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे आणि हिंगोली शहरालगत असलेल्या अंधारवाडीमध्ये टँकरनं पाणी विहिरीत सोडलं जातं। या विहिरीवरनं पाणी नेण्यासाठी गावातल्या महिलांची अक्षरशः झुंबड उडते। अंधारवाडी गावातील पाणीटंचाईचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। सध्या मे महिना सुरू आहे आणि मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। मी सध्या हिंगोलीच्या अंधारवाडी नावाच्या गावामध्ये उभा आहे। हिंगोली शहरालगत असलेले हे गाव आहे। या ठिकाणी टँकरच्या माध्यमातून या गावाला पाणी पुरवठा केला जातो। टँकरने पाणी एका विहिरीत सोडलं जातं आणि विहिरीतलं पाणी शेंदून घेण्यासाठी ही ग्रामस्थांची गर्दी आपण या ठिकाणी बघू शकता। दिवसभराचे हातात असलेले सर्व कामे सोडून येथील महिला, पुरुष यासह लहान मुलं जे आहेत ते पाणी घेण्यासाठी या ठिकाणी दाखल होतात। दररोजचा एक टँकर याप्रमाणे या विहिरीत सोडलं जातं आणि हेच टँकर मधलं पाणी विहिरीत सोडल्यानंतर ते पाणी घेण्यासाठी ग्रामस्थांची, नागरिकांची ही गर्दी या ठिकाणी आपण बघू शकता। टँकरचं मोजकच पाणी या ठिकाणी सोडलं जातं, त्यामुळे कमी प्रमाणात पाणी नागरिकांना मिळतं आणि त्याच पाण्यातून पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन केलं जातं। वापरण्याचं पाणी यासह कपडे धुण्याचं पाणी सुद्धा येथूनच नेलं जातं। त्यामुळे पाणी जे ते अपूर्ण पडते, कारण हे पाणी पिण्यासाठीच पुरेसं होत नाही तर इतर पाण्याचा उपयोग काय करावा असा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 81 ठिकाणी विहीर, बोरचं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे, तर अनेक गावांमध्ये अशाच पद्धतीने टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। येथील नागरिकांची, ग्रामस्थांची एकच मागणी आहे की आम्हाला कायमस्वरूपी पाणी देण्यात यावं, जेणेकरून आमचा पाणी टंचाईचा हा जो दरवर्षी भेडसावणारी समस्या ही काहीशी थांबेल आणि यामुळं पाण्या टंचाईला जे ते तोंड द्यायची गरज पडणार नाही। त्यामुळे प्रश्न आकाश, माधव दिपके, एबीपी माझा, अंधारवाडी, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।